मित्रांनो नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. जर आपल्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो आज नागटांचं मैदान पार पडते आणि या नागटांच्या मैदानामध्ये रणजित निंबाळकर सरांचा सर्जा देखील आलेला आहे. आणि झालं आहे असं की सर्जाचा पहिरा होता तो होता कॉकटेलबरोबर. वडकीकरांचा सुंदर कॉकटेल त्याच्याबरोबर पहिरा होता त्याचा. आणि कॉकटेल गेला होता खानदेशात. तर खानदेशातून यायला रात्री त्याला वेळ झाला होता आणि त्यामुळं त्याचा प्रवास पण खानदेशातून इकडे यायचा म्हणजे भरपूर असा प्रवास त्यानं केला आहे रात्री. त्यामुळं रणजित सर आणि कॉकटेलचे मालक यांच्यात थोडीशी बातचीत झाली आणि त्यांनी ठरवलं की कॉकटेलला आज नागटांच्या मैदानात पळवायला नको. त्यामुळं कॉकटेल पळणार नसल्यामुळे रणजित सरांनी हा निर्णय घेतला की त्याच्याबरोबर पहिरा होता रणजित सरांच्या सर्जाचा. तर सर्जा देखील या मैदानात पळणार नाही मित्रांनो. तर अतिशय चांगला असा निर्णय यांनी घेतलेला आहे मित्रांनो की बैलाला थोडी विश्रांती मिळू दे. त्यामुळं आणि रणजित सरांनीही त्याचं समर्थन केलेलं आहे. त्याबद्दल रणजित सरांचे खूप खूप अभिनंदन. कारण की त्यांनी पुढच्या बैलाचा विचार केला, फक्त आपल्याच बैलाचा विचार केला नाही. जर त्यांना पळवायचं असतं तर त्यांनी सर्जाला दुसऱ्या कोणाबरोबरही पळवला असता, पण तसं त्यांनी केलेलं नाही. त्यांनी कॉकटेलचा देखील विचार केलेला मित्रांनो. तर आपल्याला आपला लाडका सर्जा आज नागटांच्या मैदानात पळताना पाहायला मिळणार नाही मित्रांनो. अशाच नवीन नवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.